या टीमच्या विरुद्ध खेळत असताना GSS ब्रदर्स सोमनपाडा टीमला चांगली सुरुवात सध्या टीम काठ्या ब्रदर्स 63 धावेचे लक्ष्य जर वाचवायचं असेल, इथे रोखून धरायचं असेल तर आपल्याला सातत्याने विकेट घ्याव्या लागतील आणि तोच प्रयत्न सध्या. ओहो पुणे एकदा शॉर्ट लेंथ वरती टप्पा तर जबरदस्त अपील तर केली होती. दबाव टाकण्याचा प्रयत्न हाच असतो, विकेट किपरला माहिती आहे इथून जर दबाव टाकायचा असेल तर सातत्याने अपील करावी लागेल, थोडंसं दडपण टाकावं लागेल आणि त्याच्याचमुळे इथे पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत सुरेख लाईन लेंथने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी भरतच्या मार्फत आपल्या रथाचे वारू भरतला माहिती आहे. अखुटपचा बॉल याडी संधी दिली, जास्त रूम दिला आणि त्यानंतर संधीचं सोनं करत असताना बॉल सीमाच्या बाहेर मिती धावा 4 येतो हा चौकार. डीजे पहिल्या 3 बॉलवरती जर पाहायला गेलं तर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी याडी थोडीशी चुकी केली, मागे टप्पा ठेवला, त्याच्यावरती तुटून पडत असताना दीपकच्या बॅटमधून चौकार वैयक्तिक खातं त्याने आपलं आता ओपन केले आणि टीमची धावसंख्या 4. हा बॉल पुणे एकदा पेस करावा लागेल कारण की बॉल पडल्यानंतर लेग स्टिकच्या वरतून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत पंचायत अर्षतील फेर डिलिव्हरी. चांगला बॉल पुणे एकदा पिचिंग करत असताना बॉल येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल पहिल्या 2 बॉलवरती धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाले, पण त्यानंतर या मॅचमध्ये चांगलं कमबॅक इथे करत असताना टीम दोन्ही टीमचा विचार केला तर एक चौकार आले, 2 विकेट गमावल्या. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा आतमधून सरळ जाईल. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिलं षटक राहिले टीम काठ्या ब्रदर्स कारण की 2 विकेट 4 धावा टीम GSS. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल धमाके होऊ दिलेले नाही, 2 विकेट गमावल्यानंतर 30 या षटकाच्या आतमध्ये तितकीच चांगली फिल्डिंग. फायनली शॉर्ट लेगला सध्या फिल्डर एक तैनात ऑन साइड आणि त्यानंतर एक फिल्डर मिड विकेट मिड ऑन. ओहो पुणे एकदा ऑप्शनला ढकलण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपर हातामध्ये. जेव्हा जेव्हा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे भरपूर अनुभव असतो कारण की अगदी यष्ट्याने चिकटून विकेट किपरची भूमिका इथे पार पाडली जाते आणि तोच प्रयत्न सध्या आहे भरत यांच्या मार्फत. चांगली किपरची भूमिका, तोपर्यंत डॉट बॉल, चांगली गोलंदाजी कारण पुन्हा एकदा तयार. अखोटप्पाचा बॉल होता, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला, पण तो पंच दर्शवतील येस इट्स वाईड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, म्हणजेच काय आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळी बॉल पिचिंग केल्यानंतर इथे दंडित घोषित केला जाईल. अतिरिक्त धावसंख्या, या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते, धावसंख्या आहे फक्त 5 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल टीम GSS ब्रदर्स. यावेळी फटका चांगला इनफिल्डच्या वरतून योगेशच्या बॅटमधून 1 बाउन्सेस बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. आत्मविश्वास वाढवणारा चौकार हा क्लास सध्या दाखवावा लागेल बॅटर योगेशच्या बॅटमधून. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक, बॉल पडले तर तितक्याच वेगाने, तोपर्यंत डॉट बॉल. यानंतरचा होणारा सामना खडकीपाडा वर्सेस टीम दाभीपाडा. दोन्ही टीम लगेच टॉससाठी या, पण मला वाटते दोन्ही संघ उपस्थित आहेत.
आपण लगेचच टॉस करून घ्यायचा आहे. याडी वाईटची खून एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते 10 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. तर चांगली बॅटिंग योगेश सध्या आपल्या टीमसाठी लढतो, पण तो इथून ओहो याडी सुद्धा मोठा धमाका खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटवरती येत नाही. योगेश सध्या नाराज आहे आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती, कारण की परफेक्टली इथे बॅटवरती इथे मॅनेज करता येत नाही. करणचं कौतुक करावं तितका कमी, कारण की बॉल ज्या प्रकारे लेंथवरती पिच करतो, बॉल टर्न करण्याची ताकद आहे. आणि यावेळी तेच सध्या पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडंसं गिरकी घेतो. भिरकी घेतल्यानंतर बॅट्समनला चकवत आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. बोलो पुन्हा एकदा कट करायचा होता. गलीमध्ये खूप चांगली झेल इथे पकडली आणि इथे योगेशचा घात. फलंदाज बाद. मला मिळते करण पुन्हा एकदा तयार. किरण ओहो वेगवान मारा, प्रचंड मारा, जबरदस्त पुन्हा एकदा बॉलिंग इथे समाप्त. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावसंख्या फक्त फलकावरती आहे 10 धावा, 5 ची सरासरी. विकेट गमावली या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना GSS ब्रदर्स सोमनपाडा टीमची परिस्थिती 3 बाद 10 धावा. डीजे अखोटपचा बॉलचा पूल करत असताना याडी लॉंगच्या वरतून बॉल सीमारेषा बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल सीमा पार. 6 रन. सॉफ्ट हँडने बोला ढकलले. एका सिंगल मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा फलकावरती. आज दिवसभरात तितका चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला. खूप चांगला पंचाची कामगिरी सुद्धा पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम चारोडी संदीप धानमेर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गेलं तर पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या 2 पंच पाहायला आहेत. ओहो फुटबॉल बॉल ऑप्शनला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर, परंतु त्याला चान्स नाहीये. नाहिलला नाडुलला बॉल जाईल सीमा पार. चौका
ओव्हर नंबर 3 भरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो पुन्हा एकदा कट करायचा होता बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने सरळ जाईल विकेट किपर हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भरतच्या मार्फत. सातत्याने विकेटचा इथे शोध घेतलाय कारण की ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन आवडल्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना भरत सध्या विकेट टेकर बॉलर आहे. ओहो पुन्हा एकदा याने पाहावं लागेल अपील तर होते पण तो बॉल वेगवान मारा करत असताना ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा 3 ओव्हर समाप्त. या मॅचला जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता. काही कमालीचा सामना आपल्यासमोर रंगत असताना या बिरसा मुंडा चषक 2024च्या महासंग्रामामध्ये या 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. टेनिस क्रिकेट 6 ओव्हरच्या मॅचेस म्हणजेच काय तर या मॅचमध्ये स्लो हिटिंग पॉवर पुन्हा एकदा दाखवावी लागेल. बोला तयार. ओहो फुल टॉस ऑन साइडला कॅच पकडला जाईल आणि इथे घात पुन्हा एकदा होईल. याडी दीपक नावाची कहाणी समाप्त. झटका फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळत असताना या क्रिकेटच्या धर्तीवरती तो टार्गेट मोठा आहे. दोन्ही संघांनी नक्कीच या मॅच मध्ये दाखवलंय कारण की काठ्या ब्रदर्स या टीमने दम हे तो पास कर नाही तो बर्दाश्त कर कारण की टार्गेट मोठा आहे. या मॅचला जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. अजूनही जर पाहायला गेले तर 17 आणि 17 बॉल मध्ये 42 धावेची आवश्यकता. विकेट गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना 5 विकेट गमावलेत टीम GSS ब्रदर्स सोमनपाडा. टीम थोडीशी दबावामध्ये सध्या आहे. तो क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. मोठी पॉवर दाखवावी लागेल. लेफ्टी बॅटर सध्या पाहायला गेलं तर बैदा दाखल. तोपर्यंत वाईटची खूण एक अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होते धावसंख्या फरकावरती 22. 41 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा किरण बॉलिंग मार्क वरती. राऊंड विकेट. ओहो ऑफसाइडला इनफिल्डच्या वरतून बॉल पुन्हा एकदा मागे ढकलला. फिल्डर डीप मध्ये आहे. लॉंग ऑफला जो पण बॉलला फिरकती फेकी तितकी चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. चांगली आतापर्यंत धावसंख्या इथे पाहायला मिळते कारण की 1-2 मोठे हिट आले तर या मॅच मध्ये बॅलन्स होईल हा सामना. त्याच्यासाठी चौकार षटकार मारावे लागतील. क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबल जर पाहायला गेलं तर हा जो श्वास आहे तो रोखून धरण्यासाठी कधी कधी या मॅच मध्ये तुम्हाला चौकार षटकार हे सुद्धा खेळावे लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पाला जबाब. पिचिंग जबरदस्त पाहायला मिळते. किरणला माहिती आहे अॅक्युरेट बॉलिंग परफॉर्मन्स कसा द्यावा कुठल्या लेंथ मध्ये बॉल पुन्हा एकदा इथे पिच करावा आणि त्या प्रकारे सध्या गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची मोठी संधी दिलेली जात नाहीये. सातत्याने मोठे झटके देण्याचा प्रयत्न टीम काठ्या ब्रदर्सने केला. 63 धावेचे लक्ष्य आहे या मॅच मध्ये. मोठं टार्गेट तर नाही परंतु या मॅच मध्ये टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी बॅटिंग परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. नागपूरवरती ऑप्शनला कट केलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तो पण इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. या मॅचचं टार्गेट थोडंसं कठीण बनत चाललंय कारण की हा सामना जिंकण्यासाठी
अजूनही धावेची आवश्यकता आहे. 36 धावेची आवश्यकता. ओव्हर नंबर 4. एक मोठी फायटिंग बॅटर जर असेल तर नक्कीच हा सामना कदाचित पलटू शकतो. बॅकफुट होती ऑप्शनला पुन्हा एकदा करारा प्रहार. फिल्डर डीप मध्ये चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, चौकार. बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 31. 31 धाबा हा सामना जिंकण्यासाठी. ओहो पुन्हा एकदा कट करत असताना वॉल शॉट. क्या बात है. बॉस मा पार. इट्स अ 4 रन. 4 रन येतो हा चौकार. सामना अजून संपलेला नाहीये. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. पण तो हा सामना कुठल्या बाजूने जाईल. दोन्ही संघ या मॅच मध्ये लढताना नक्कीच दिसतील. क्रिकेटच्या धर्तीवरती तुम्हाला शांत क्रिकेट नाही तर इथे अशांतता आता पसरवायची आहे. इथून विकेट घ्यावं लागतील. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा फिरण्यासाठी. दुसऱ्या बाजूने धावा काढण्याचा इथे एक मोठा धावांचा आकडा जो आहे तो मोडीत काढण्यासाठी तितकीच मोठी पॉवर हिटिंग बॅटिंग जी आहे ती इथून सेट करावी लागेल. 12 बॉल मध्ये 28 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अकरा बॉल मध्ये अजून 28 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम GSS ब्रदर्स. बॉलर पुणे एकदा तयार. ओहो ऑप्शन बॉल हवे मध्ये खेळला. फिल्डर डीप मधून पुणे एकदा वेगाने पुढे येईल. खूप चला झेल इथे चिपकला आणि इथे फलंदाज बाद होऊन पडतील आपल्या डग आउटच्या दिशेने. आणखीन एक झटका. फलंदाज या आणि मैदानाच्या बाहेर. 7वा विकेट गॉन. चांगली गोलंदाजी. कुठल्या बॅटरला इथे संधी दिली जात नाहीये. सातत्याने दडपण सध्या पाहायला मिळते पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये. हारने से पहले हार और जीतने से पहले जीत आपने कभी मानने नहीं चाहिए. अखोटपचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करत असताना फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील बॉलवरती. जो पण तो बॉलला फील्ड करतील. 2 धावा मिळतील का. पण तो इथे जास्त रिस्क घेतलेली नाहीये. फक्त सिंगल इथे ऍड होईल. त्या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 27 धावेची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी. 9 बॉल मध्ये 27 धावा. हा सामना कोणत्या बाजूने जाईल. या 2 बॉलवरती या 3 बॉलवरती 2 हिट पाहिजेत. पण समोर टीम आहे या मॅच मध्ये काठ्या ब्रदर्स. एखादी विकेट पाहिजे.
त्या विकेटचा शोध सध्या घेतला जातो. बारक्या सध्या बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत समोर जर पाहायला गेलं तर बॅटिंग करण्यासाठी प्रदीप स्ट्रायकर एंड वरती. ओहो याडी फटका चांगला आहे फिल्डर टीप मध्ये. याडी जाईल बॉल्सवरचा बाहेर. दे घुमा के इट्स आउट ऑफ द स्टेडियम. सिक्सर. हे मॅचचं पुन्हा एकदा समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी 7 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 21 धावांनी पाहिजेत. ओहो सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत कव्हर करता येईल इथे धावचीच्या रूपाने फलंदाज प्रदीप पटेल माघारी. आणखीन एक झटका. आता हा 8वा झटका टीम GSS ब्रदर्स टीम साठी. फलंदाज बाद. शेवटचे षटक रवींद्र या शेवटच्या ओव्हरमध्ये सध्या पाहायला मिळतो. याडी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल हवेमध्ये. फिल्डर पुन्हा एकदा जज करत असताना खूप चांगला जज करत असताना झेल इथे पकडला जाईल. आणखीन एक झटका. आता 9 विकेट इथे गमावल्यात. आता शेवटची जोडी सध्या मैदानात पाहायला मिळेल आणि हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 बॉल 21 धावेची आवश्यकता टीम GSS ब्रदर्स. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळाली. तितकीच चांगली इथे गोलंदाजी शेवटच्या. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वनसेला पुणे एकदा टप्पा तर खूप चांगला होता. फक्त टर्न करत असताना जोपर्यंत बोट फिरकतील एकच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43-43. 4 बॉल मध्ये अजूनही 20 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल्स 20 रन्स परंतु हा सामना किलिया बिलिया सब बाहेर. आणि हा सामना इथे जिंकलाय टीम GSS ब्रदर्स. या टीमच्या विरुद्ध खेळत असणारा काठा ब्रदर्स वॉन द गेम. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक GSS ब्रदर्स. कमांड DJ.